मिसराळ विरुद्ध मोरवे संघ आपण ही बिग लढत पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी जर आपण पाहिलं तर दोन फलंदाज दाखल होत आहेत मोरवे संघाकडून. पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आला चढवला क्रॉस बॅटेड केलेला स्लॉग सी बॉलला डिस्पॅच केलाय सीमा रेषेच्या पलीकडे. वा भाई वा का फटका केलेला. अगदी विजयचा विचार केला ना. सुशांतच्या पहिल्या चेंडूवरती आला चढवलाय. अगदी बॉल समोरच्या बाजूला फेकला होता. एक पाऊल पुढे केला. स्लॉग सीपचा फटका विजयच्या बॅट मधून आलेला ब्रँडेड षटकार. अगदी जर आपण पाहिलं ना तर ही संपूर्ण स्पर्धा बेलदार क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. अगदी बेलदार समाजाकडून एक आयकॉनिक खेळाडू अर्थातच आपण पाहतोय विजय मोहिते ऑलराऊंडर कॅटेगरीतला खेळाडू अप्रतिम फटका खेळलाय. सुशांत आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती पॉवर प्लेचं शतक हाताळतोय. अगदी पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला विजयनं. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस आपण पाहतोय अगदी पॉइंटच्या दिशेला खेळला फटका. अगदी त्या रिजन मध्ये फिल्डर तैनात आहेत. या बॉलच्या पाठीमागे अगदी बॉलची फेकी असतपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक वरती आता पहिल्यांदाच आपण पाहतोय अक्षय असेल स्ट्राईक वरती. विजय अगदी अप्रतिम खेळ. आपण पहिल्या चेंडूवरती विजयच्या बॅटमधून षटकार पाहिला. आता नॉन स्ट्राईक वरती थांबलाय. सुशांत अगदी कमबॅक केलंय. पुढील चेंडू असेल. अप्रतिम चेंडू हाताळलाय. अगदी कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये चेंडू खेळलाय. अगदी वाऱ्याच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल करतोय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी अक्षयच्या बॅट मधून हा पहिला चौकार असेल. फक्त बॉलला दिशा दिली. अगदी बॉल जर आपण पाहिलं ना गती दिली होती सुशांतनं. ऑफसाईडला बॉलची फेकी केली मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता. अगदी बॉलला पाहिला आणि बॉलला फक्त दिशा दाखवली अक्षयनं आणि या बॉलच्या पाठीमागे 4 धावा आल्या. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना तर धावा लागतात दहा फलकावरती 11. पुढील चेंडू असेल. अक्षय आपण पाहतोय स्ट्राईक वरती असेल. अगदी पहिला चौकार पाहिलं प्रॉपर फटका देणं खेळलात. पुढील चेंडू असेल सुशांतचा. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी लेग साईडला हिट केला. ही बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे. सलगचे 2 चौकार खेळतोय अक्षय. अप्रतिम फलंदाजी की पाठीमागच्या मॅच मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं ना सलगचे 3 षटकार खेळण्याची संधी आली होती. यावेळेस आपण पाहतोय अक्षयच्या बॅटमधून सलगचे 2 चौकार आले आहेत. आपल्याला प्रथम चौकार हॅट्रिक मिळेल का? अर्थातच आपण पाहतोय अक्षयने सलगचे 2 चेंडू चौकार खेळलेत. संधी उपलब्ध आहे. सुशांत आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. पुढील चेंडू असेल. चौकार येईल का? तिसरा चौकार सलगचा येईल का? आपण पाहूयात मैदानाच्या आतमध्ये. सुशांत पुन्हा एकदा निघालाय. यावेळेस अगदी बॅटची एज लागली. त्या रिजन मध्ये फिल्डर पळतोय. आई बॉल चाललाय वाराच्या वेगानं आणि आपण पाहतोय या सिरीज मधील पहिला चौकार हॅट्रिक आपण पाहतोय. अर्थातच अक्षयच्या बॅट मधून सलगचे 3 चौकार येत आहेत. मेन स्क्रीन वरती आपण पाहतोय अगदी अंगाच्या शरीराच्या बाजूला बॉल आला होता. पुन्हा एकदा बॉलला फक्त दिशा दिली. गली आणि पॉइंटच्या माध्यमातून हा बॉल गेला ट्रॅव्हल केला आणि या बॉलच्या पाठीमागे येत आहेत 4 धावा. सलगचे 3 चौकार अक्षयच्या बॅट मधून. एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलात तर धाव लागतात 10 फलकावरती 19. पुढील चेंडू असेल.
सुशांत निघालाय स्ट्राईक वरती. आपण पाहतोय अक्षयला सलगचे 3 चौकार खेळाय अक्षय. यावेळेस अगदी हिट केलाय, आई बॉल डिस्पॅच केलाय सीमा रेषेच्या पलीकडे. वा भाई वा, काय फटके खेळतोय. ज्या पद्धतीनं बेलदार समाजाचा विजय आहे ना, आयकॉनिक खेळाडू अक्षय तुफानी फटकेबाजी सलगचे 3 चौकार खेळलाय आणि याही बॉलला डिस्पॅच केलंय सीमा रेषेच्या पलीकडे. अप्रतिम फटकेबाजी. अगदी 4 चेंडू फेस करताना अक्षयनं 18 धावा बनवलेत. अप्रतिम फटकेबाजी. अगदी शतकाची समाप्ती होते. पहिल्या शतकाचा खेळ समाप्त झालाय. धाव लागते दहा फलकावरती 25. अगदी याही चेंडूवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड बॉल उभा राहिलाय. फिल्डर बॉल खाली येत आहेत आणि 5 फिल्डरांच्या मध्ये हा झेल सुटतोय. झेल सुटलाय कुणाचा? अगदी आयकॉनिक खेळाचा झेल सुटलाय. ज्या फलंदाजानं पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचला होता, संधी उपलब्ध केली होती जितूने, मात्र अगदी 5 फिल्डरांच्या मध्ये हा झेल पडतोय. अगदी आपण जर पाहिलं तर असे झेल जर आपण मित्रांनो सोडलेत ना, याची पेनल्टी अर्थातच आपल्याला याचा नक्कीच तोटा होणार आहे. याचं तुम्हाला पनिश नक्कीच भेटणार आहे, कारण आयकॉनिक खेळाचं तुम्ही झेल सुटताय. जितूने संधी उपलब्ध केली होती. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अक्षयला. अगदी पुढील चेंडू यावेळेस अगदी प्रॉपर ब्लॉक केला आणि यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. वा भाई वा, काय जितू गोलंदाजी करतोय. पहिल्या शतकावर जरी हल्ला चढवला असेल ना, जितूने कमबॅक करून दिलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती झेल घेण्याचा प्रयत्न केला, झेल सुटला आणि दुसऱ्या वेळेस अक्षय स्ट्राईक वरती आला आणि अक्षयला पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केलाय. धक्का क्रमांक असेल पहिला. अक्षयचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धाव लागतोय दहा फलकावरती 26. गडी बाद होतोय 1. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अप्रतिम चेंडू हाताळाय जितून. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होय. अर्थातच सूरज स्ट्राईक वरती असेल. जितू अप्रतिम गोलंदाजी. अगदी 2 चेंडू हाताय, त्यामध्ये एक संधी उपलब्ध केली होती अर्थातच विजयासाठी, मात्र झेल सुटला आणि त्यानंतरच्या चेंडूवरती विकेट येते. नेक्स्ट बॉल. याही वेळेस अगदी आपण पाहतोय फक्त बॉलला दिशा दिली आहे. पॅडवरती बॉल फेकला होता. आला तो कार्पेट बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या शतकातील पहिला चौकार येतोय. अर्थातच सूरजच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार असेल. अगदी या 4 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. धाव लागतात 10 फलकावरती 30. दुसरं शतक प्रगतीपथावरती. आणि आपण जर विचार केला ना, मोरवे संघ एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अगदी अक्षयचा खेळ समाप्त झाल्यानंतर सूरज आला आणि सूरजने पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला. यावेळेस मात्र कमबॅक केलंय. गती दिली बॉलला. जितू अप्रतिम गोलंदाजी. अगदी 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. यामध्ये फक्त 5 धावा खर्च केलेत आणि गडी मात्र बाद केलाय 1. तोही एक आयकॉनिक खेळाडू अर्थातच अक्षयचा खेळ त्यानं समाप्त केलाय. पुढील चेंडू असेल. यावेळेस अगदी समोरच्या बाजूला बॉल फेकला. फील्ड आपण पाहतोय अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण. अगदी डाव्या बाजूला थोडासा बॉल पर्यंत शरीर फेकून दिलं, जम्प केलं आणि नक्कीच आपल्या संघासाठी 1 धाव नक्की वाचवलं असेल, कारण त्या रिजन मध्ये पाठीमागं बॅकअप आहे. मिड विकेटला बॅकअप आहे. 1 धाव आपण पाहतोय या बॉलच्या पाठीमागं. पुन्हा एकदा सज्ज असेल जितू. स्ट्राईक वरती आपण पाहतोय विजयला. यावेळेस अगदी पुढे बॉल फेकला. फुलटा चेंडू होता, लो फुलटाच होता. अप्रतिम चेंडू हाताळला जितून आणि स्वतः आपण पाहताय अगदी स्वतः फिल्डरला सुद्धा प्रोत्साहित केलं जातंय. अगदी समोरच्या बाजूला बॉल पडला, अन्यथा याही बॉलवरती विकेटची संधी नक्कीच उपलब्ध झाली असती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव लागताय 10 फलकावरती 31. जितूचं खूप अभिनंदन असेल मित्र. अप्रतिम गोलंदाजी. अगदी 6 चेंडू फेस करताना 6 धावा खर्च केलेत आणि गडी मात्र बाद केलाय 1. कमबॅक केलंय. निसरळे संघ कमबॅक केलंय. अगदी 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्ले संपलाय. अगदी फील्ड आता ओपन होते.
स्वतःचं पहिलं शतक आणि संघाचं तिसरं शतक हाताळण्यासाठी अनिल बॉलिंग मार्क वरती येतोय. अनिलचा जर विचार केला ना तर अगदी सातारा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले अधिकारी आहेत. आता मात्र खेळाच्या मैदानामध्ये आपण त्यांना पाहतोय. बॉल क्रमांक पहिला, अप्रतिम चेंडू हाताळला. काय चेंडू हाताळलाय, प्रॉपर टेस्ट बॉलिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल स्थिरवतोय. यावेळेस आपण पाहतोय अगदी लेग साइडला हिट केला. यावेळेस मिसफिल्डिंग होते. आई बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. सूरज आपण पाहतोय अगदी सूरजच्या बॅट मधून आलेला चौकार असेल. अप्रतिम फटका. हॅलो, अगदी पहिला चेंडू फेस करताना सूरज अप्रतिम फटका आपण पाहतोय. अनिलनं पहिला चेंडू चांगला हाताळला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती हल्ला चढवला. चांगले चेंडू हाताळतोय. आपण पाहिलं तर पहिला चेंडू जर आपण पाहिलं ना यावेळेस अगदी समोरच्या बाजूला आपण पाहतोय हिट केलेला चेंडू. फिल्डर बॉल खाली येत आहेत. जल घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जल टिपलाय. सूरजचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. अगदी सूरजचा जर विचार केला ना तर दोन मोठे फटके त्याने खेळले होते. यावेळेस मात्र आपण पाहतोय क्रॉस बॅटेड फटका खेळला. बॉल हवेमध्ये उभा राहिला आणि या बॉलच्या पाठीमागे नक्कीच विकेट येते. हॅलो हॅलो हॅलो, अगदी अनिल आपण पाहतो 3 चेंडू. अनिल 3 चेंडू आपण पाहिले त्यांनी फेकले आणि पहिल्या चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि या बॉलवरती नक्कीच विकेट येते. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. बॉल चाललाय. अगदी आपण पाहतोय वन हँडेड प्रयत्न अप्रतिम केला. या बॉलच्या पाठीमागे येतील 6 धावा. अगदी न्यू बॅटर आपण पाहतोय अजय आला बॅटिंग स्ट्राईक वरती आणि पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला आणि याही बॉलच्या पाठीमागे येतील 6 धावा. अगदी मोरवे संघाचा जर विचार केला तालुका खंडाळा जिल्हा सातारा आयरे गावच्या शेजारी असलेलं हे छोटंसं गाव आणि या गावची टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जो फलंदाज येतो ना स्ट्राईक वरती पहिल्या चेंडूवरती षटकार खेचतोय. अजयने सुद्धा हेच केलं. पुढील चेंडू याही वेळेस बॉलला हिट केलंय. आही बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अप्रतिम फलंदाजी. अजयच्या बॅट मधून आलेला हा सलगचा दुसरा षटकार आपण पाहताय मेन स्क्रीन वरती. यावेळेस बॉल समोरच्या बाजूला फेकला. इनसाइड आउटचा फटका. आही बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी आपण जर पाहिलेत ना तर पहिला चौकार हॅट्रिक आपल्याला मिळाला होता अक्षय. यावेळेस आपल्याला पहिला 6 हॅट्रिक मिळेल का? संधी उपलब्ध झाली अजयसाठी. बॉल क्रमांक पुढील. यावेळेस बॉल खेळलाय. आही बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी नॉर्वे संघाकडे 2 हॅट्रिक जात आहेत. अर्थातच पहिली चौकार हॅट्रिक जाते अक्षयसाठी आणि पहिली 6 हॅट्रिक जाते अर्थातच अजयसाठी. सलगचे 3 चेंडू डिस्पॅच केलेत सीमा रेषेच्या पलीकडे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलेत ना 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव लागतात आपलकावरती 53. गडी बाद होत आहेत 2. षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण स्कोर कार्ड जर पाहिलं तर 53 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आणि आताच्या षटकाचा जर विचार केलात ना तर या षटकामध्ये सलगचे 3 षटकार आपल्याला पाहायला मिळेल अजयच्या बॅट मधून. आपण पाहताय की अगदी पहिला चेंडू फेस केला. एकही चेंडू फेस केला नव्हता. काय स्ट्राईक रेट आहे आणि काय सेट होऊन आलाय फलंदाज. सेट ऑन फायर अजय. अप्रतिम खेळ. अगदी सलगचे 3 चेंडू आपण पाहिलेत ना डिस्पॅच केलेत. अगदी ग्राउंडचा जर विचार केला ना पहिला षटकार आला स्लॉक स्वीपच्या माध्यमातून ऑन साइडला. दुसरा षटकार आला समोरच्या बाजूला लॉंग ऑफ साठी आणि तिसरा षटकार येतो एक्स्ट्रा कव्हरला. अर्थातच ग्राउंडच्या तिन्ही बाजूला फटकेबाजी केली अजयनं. अप्रतिम खेळ. अप्रतिम खेळ. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाव लागतात 53. स्वतःच दुसरं आणि संघाचं 4थं शतक हाताळण्यासाठी जितू येतो बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक वरती आपण पाहतोय विजयला.
याही वेळेस अप्रतिम चेंडू हाताळलाय जितू सेट ऑन फायर. काय चेंडू हाताळतोय, अगदी दुसरं शतक टाकायला आलाय आणि पहिल्या शतकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. जितू एक मात्र असा खेळाडू आहे ना बॉलिंग मार्कवरती अप्रतिम गोलंदाजी करतोय, आयकॉनिक खेळाडूला थांबवतोय. नेक्स्ट बॉल अर्थातच पुढील चेंडू असेल विजयसाठी. याही वेळेस बॉलला डिस्पॅच केलंय, अप्रतिम फटका क्रॉस बॅटेड स्लॉक स्वीपच्या माध्यमातून याही बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. मेन स्क्रीन वरती आपण पाहताय अगदी जितू नाही ना बॉल ऑफ साईडला फेकला, गती काढून घेतली होती. विजय मात्र अगोदर सफल झाला होता, अगदी तयारी झाला आणि याही बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. या शतकातील पहिला ब्लास्ट अर्थातच विजयच्या बॅटमधून. मोरवे संघ टोटल स्कोर कार्ड जर आपण पाहिलात ना 59 रन स्कोर बोर्ड अर्थातच 59 धाव लागते धाव फलकावरती. मोरवे संघाचा विचार केला तर या संघातील खेळाडू तालुक्याचा आयकॉनिक खेळाडू म्हणून खेळतात, खंडा तालुका असोसिएशन मध्ये खेळतात. याही बॉलवरती संधी उपलब्ध झाले, मात्र त्या रिजन मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. 1 बाउन्स 2 बाउन्स हा बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. याही बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. मोरवे संघ अप्रतिम फलंदाजी करते. अगदी या संघाचा जर विचार केला ना तर खंडा तालुका आणि जिल्हा सातारा अगदी खंडा तालुक्यातील एक महत्वाचं गाव मोरवे आणि या संघातील खेळाडू सातत्याने खेळतात खंडा संघासाठी. काय फटका खेळलाय, स्लॉक स्वीप आपण पाहतोय, पॅडवरती बॉल फेकला होता, घुटना टेकला आणि याही बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या शतकातील दुसरा ब्लास्ट येतोय विजय. अप्रतिम फटकेबाजी, ज्या पद्धतीनं रोहित शर्मा फटका खेळतो ना स्लॉक स्वीप त्या पद्धतीनं हा फटका खेळला. अर्थातच विजय ब्रँडेड फटका, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. मेन स्क्रीनवरती आपण पाहू शकता रिप्लेच्या माध्यमातून अप्रतिम फटका. बॉल नेक्स्ट बॉल असेल, याही चेंडूवरती हल्ला चढवलाय, त्या रिजन मध्ये फिल्डर बॉल खाली येतील, झेल घेतला जाईल का आणि यावेळेस आपण पाहतोय अगदी झेल सुटतोय. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव कंप्लीट केली जाते. या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकतंय. धाव लागतंय धाव फलकावरती 71 आणि विजयाचा विचार केला ना तर 9 चेंडू फेस करताना धावा बनवल्यात 26. स्ट्राईक वरती आपण पाहतोय विजयला, जितू वरती हल्ला चढवलाय. पुढील चेंडू प्रॉपर ब्लॉक केलेला चेंडू, जंप केलाय, झेल घेण्याचा प्रयत्न केला जाईल, त्या रिजन मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते, एक धाव कंप्लीट केली जाते. आपण पाहिलं ना शतकाची समाप्ती होते, 4 शतकांचा खेळ समाप्त झालाय. धाव लागतात धाव फलकावरती 72, 2 विकेट लॉस अर्थातच 72 धाव लागतात धाव फलकावरती. अखेरचं शतक असेल खंडाळा क्रिकेट असोसिएशन या अंतर्गत हे खेळाडू खंडाळा तालुक्याचे आयकॉनिक खेळाडू. त्याचप्रमाणे खंडाळा असेल, वाई असेल, सातारा असेल, ज्या ज्या मोठ्या शहरामध्ये टुर्नामेंट होतात ना हा खेळाडू तुम्हाला आयकॉनिक म्हणून खेळाडू पाहायला मिळतोय. अर्थातच विजय, त्यानंतर असेल अक्षय, अप्रतिम खेळाडू. स्ट्राईक वरती असेल शेवटचे 6 चेंडू. बॉलिंग मार्क वरती आपण न्यू बॉलर पाहतोय सूरजला, अगदी प्रॉपर ब्लॉक केलाय. काय चेंडू हाताळलाय, अप्रतिम चेंडू हाताळलाय. सूरजचा जर विचार केला ना सूरजकडे पहा, अगदी तरुण खेळाडू, 17 वर्षाचा खेळाडू विजयला थांबवतोय. अप्रतिम गोलंदाजी अर्थातच निसराळे संघ. पहिला चेंडू डॉट येतोय, पुढील चेंडू याही वेळेस ब्लॉक केलाय चेंडू. आपण पाहतो अगदी मिड विकेटला बॉल येतो, आलाम द कार्पेट्स, क्षेत्ररक्षण करण्याचा फिल्डर प्रयत्न करतील, यस मिस फिल्डिंग होते आणि विजय स्ट्राईक वरती येतो. ज्या ठिकाणी एकच धाव कंप्लीट होते ना जितू नाराज आहे की पाठीमागे जितू आला होता, मात्र अगदी फिल्डर समोर आला आणि अगदी पायाला बॉल लागून मिस फिल्डिंग झाली आणि या बॉलच्या पाठीमागे जिथे 1 धाव तिथे 2 धाव आल्या. विजयला संधी मिळाली स्ट्राईक वरती येण्याची, अर्थातच खेळतोय धावा 29 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल प्रॉपर ब्लॉक केलाय चेंडू, अगदी हातामध्ये गेला होता, याही वेळेस झेल सुटतोय, 1 धाव कंप्लीट केली जाते. आता विजय असेल नॉन स्ट्राईक वरती, स्ट्राईक वरती आपण पाहतोय अजयला. अगदी अजयचा विचार केला ना फक्त 3 बॉल खेळलाय आणि धावा बनवल्यात 18. सलगचे 3 षटकार खेळला आणि नॉन स्ट्राईक वरती थांबलाय. यावेळेस त्याच्यासाठी संधी असेल, कारण या शतकातील ना 3 चेंडू झालेत, येणारे 3 चेंडू अजून शेष आहेत. पुढील चेंडू
अजय यावेळेस अगदी ताकदीनं मारण्याचा प्रयत्न केला. अगदी ना खरंच बॉलरचं खूप कौतुक आहे. अजयनं शफल झाला, बॉलरनं बॉल फेकला त्याच्या हिटिंग झोन पासून लांब. अप्रतिम गोलंदाजी, अगदी तरुण खेळाडू, सुरेचं कौतुक असेल. अगोदरच्या शतकामध्ये प्रचंड धावा आल्या. या शतकाचा विचार केला ना फक्त 4 चेंडू फेकलेत आणि 4च धावा खर्च केलेत. अप्रतिम गोलंदाजी. पुढील चेंडू असेल, याही वेळेस ब्लॉक केलाय. स्वतः बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील. अप्रतिम गोलंदाजी, त्या मध्ये फिल्डर आहेत. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 5 चेंडू खर्च केलेत आणि 5च धावा दिलेत. अगदी जर आपण पाहिलेत ना सुरतचा खेळ आवडला असेल ना मित्रांनो, एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण तरुण खेळाडू आणि आयकॉनिक खेळाडू, सातारा जिल्ह्याचा आयकॉनिक खेळाडू, दोन्ही खेळाडू अशा खेळाडूंना संधी देत नाहीये. प्रॉपर ब्लॉक केले जाते चेंडू. अप्रतिम गोलंदाजी, अखेरचा चेंडू असेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय ओव्हरपिचचा बॉल फेकला, नाराज आहे स्वतःवरती सूरज आणि या बॉलला डिस्पॅच केलंय सीमारेषेच्या पलीकडे. अखेरच्या चेंडूवरती येतोय षटकार. अजयच्या बॅटमधून आलेला हा षटकार असेल. मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय चेंडू चांगला हाताळला होता मात्र अजय सफल झाला होता आणि ऑन साइडला हिट केला. या बॉलच्या पाठीमागे धावा आले 6. टोटल स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना 5 षटकांच्या अखेरीस धाव लागतात धाव फलकावरती 83. येणारे 30 चेंडू असतील. निसर्ग संघाला बनवायचे 84 धावा. जाणता राजा क्रिकेट क्लब मोरवे या संघानं अगदी प्रथम फलंदाजी करताना आक्रमक पणे अटॅक केला राजधानी सातारा निसर्ग संघावरती आणि 30 चेंडूवरती तब्बल जर आपण पाहिलं ना 83 धावा बनवल्या आणि 84 धावाचं आव्हान दिलंय राजधानी सातारा निसर्ग संघाला. आणि अगदी आपण पाहतोय का लाईनअप मध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संघाचे संघनायक अर्थातच सुरुवातीला विजय आपण पाहतोय, त्याच्या पाठीमागं अजय असेल. अप्रतिम संघ आपण पाहतोय मोरवे संघ. खंडाळा तालुक्यातील एक नामवंत संघ आहे. अगदी खंडाळा तालुक्यामध्ये गाववाईज ज्या टुर्नामेंट होतात ना हा संघ सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही पंचांना जाऊन सांगा हो. आपण यानंतरचा मॅचचा टॉस घेतोय अर्थातच चिंचणी आणि चिंचाळी प्रॉब्लेम झाले. मग टॉस कोणाचं घेणार? नवतरुण मित्र मंडळ महादेवनगर.
यानंतरच्या टॉसकडे आपण जातोय. अर्थातच अगदी शेवटची मॅच असेल प्रथम सत्रातील. अर्थातच पवार बंधू क्रिकेट क्लब चिंचणी त्यांच्या विरुद्ध असेल नवतरुण मित्र मंडळ महादेवनगर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी मुख्य व्यासपीठासमोर उभे राहायचंय. पवार बंधू क्रिकेट क्लब चिंचणी संघनायकांना विनंती असेल मित्रांनो आपण लगेच यायचंय. अगदी समोरच्या संघाचा कर्णधार या ठिकाणी टॉस करण्यासाठी आलाय. अधिकचा वेळ न घेता आपण लगेच यायचंय. आपण जातोय मॅच क्रमांक 3 कडे. अर्थातच राजनी सातारा निसराळे संघ विरुद्ध जाणता राजा क्रिकेट क्लब मोरवे. मोरवे संघ तालुका खंडाळा जिल्हा सातारा. या संघाने प्रथम फलंदाजी ओके आपण मॅचला सुरुवात करतोय. मोरवे संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 चेंडूमध्ये 83 धावा बनवल्या. चेस करण्यासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्ट्राईक वरती असेल पृथ्वीराज तर नॉन स्ट्राईक वरती असेल अनिल. अगदी पहिला चेंडू आपण पाहतोय. अगदी पहिला चेंडू तर आपण पाहिलात ना अप्रतिम चेंडू त्याला विजय ना पहिला चेंडू येतोय डॉट. मुख्य मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण पाहिलात. मान्यवरांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. बॉल क्रमांक असेल दुसरा. यावेळेस आपण पाहतोय अगदी गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न कव्हर वरती फील्ड केला जातोय. याही बॉलच्या पाठीमध्ये जर आपण पाहिलीत ना तर एक धाव येते. विजय विजय अगदी पुढील चेंडू घेऊन निघालाय. यावेळेस अगदी आपण पाहतोय गुडघा टेकला होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता अनिलने. यावेळेस मात्र आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. अगदी अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय विजय काय कोणी खेळाडू आपण पाहू शकतो. अगदी समोर सुद्धा आहे ना तितक्या ताकदीचं खेळाडू. मात्र त्याने ओळखलं होतं की नक्कीच यावेळेस ऑन साइड लाईट करण्याचा प्रयत्न केला जाईल. बॉल फेकला ऑफ साइडला डॉट बॉल आला. पुढील चेंडू यावेळेस आखोटाप्पाचा बॉल होता. याही बॉलला हिट केलाय. बॉल पाहतोय आपण वन बाउन्स. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अनिलच्या बॅट मधून येतोय या इनिंग मधला पहिला चौकार. मेन स्क्रीन वरती पाहतोय आखोटप्प्याचा बॉल होता. डिस्पॅच केले त्याला ऑन साइडला. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. आपण पाहतोय अगदी मुख्य व्यासपीठावरती टॉस घेतला जातोय. माझ्या कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण अगदी मुख्य व्यासपीठाकडे कॅमेरा करायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. अर्थातच पवार बंधू क्रिकेट क्लब चिंचणी विरुद्ध आपण पाहतोय नवतरुण मित्र मंडळ महादेवनगर. अप्रतिम चेंडू अगदी ऑफ साइडला चेंडू फेकलाय. मोठा फटका खेळण्यासाठी संधी उपलब्ध केलेली नाहीये. अगदी अनिल सुद्धा स्वतःवरती नाराज आहे की या वेळेस अगदी ऑन साइडला जर हिट केला असेल ना एक्स्ट्रा कव्हरवरनं प्रयत्न केला असता तर नक्कीच या बॉलवरती एक मोठा फटका आला असता. यावेळेस मात्र डॉट येतोय. अगदी समोरच्या बाजूला पुन्हा एकदा हिट केला. इनसाइड आउटचा फटका. यावेळेस बॉल चाललाय सीमा रेषेला पलीकडे. अनिलच्या बॅट मधून आला. यावेळेस आलेला दुसरा चौकार असेल. मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय अगदी समोरच्या बाजूला हिट केला. फक्त बॉलला दिशा दिली आणि 1 बाउन्स 2 बाउन्स. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. अगदी आपण पाहिलं तर शतकाची समाप्ती होते. एका शतकाचा खेळ समाप्त झालाय. धाव लागते दाफलकावरती 9. घडी मात्र कोणताही बाद होत नाहीये. अगदी पॉवर प्लेचं पहिलं शतक समाप्त झालंय. अगदी यानंतरचं शतक सुद्धा पॉवर प्लेचं असेल.
बॉलिंग मार्क वरती पाहतोय अगदी स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं शतक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं अंतिम शतक हाताळण्यासाठी तुषार चव्हाण बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. स्ट्राईक वरती असेल पृथ्वीराज. यावेळेस गती चांगली प्राप्त केली मात्र दिशाहीन बॉल होता. अगदी पंचांच्या आत जमिनीला समांतर होतात. अर्थातच पंचांनी हा चेंडू वाईट असा घोषित केलेला. एक्स्ट्रा रन येते मैदानाच्या आतमध्ये वाईटच्या माध्यमातून. स्ट्राईक वरती आपण पाहतोय पृथ्वीराज. यावेळेस अगदी चांगला चेंडू हाताळला. बॅट आणि पॅडच्या मध्ये बॉल खोचलाय. अगदी मोठा फटका खेळण्यासाठी संधी उपलब्ध केली जात नाही. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय अपील केली जाते पंचांकडे. नक्कीच पंच यावेळेस अगदी डिसिजन घेतील. नक्कीच पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू चेक केला जाईल. अगदी मुख्य पंचांच्या कडून हा रिव्ह्यू चेक केला जाईल. अगदी आपण पाहता मेन स्क्रीनवरती पंचांनी आपण पाहिलं ना तर बॉल अगोदर टप्पा पडला, बॅटच्या समोर टप्पा पडला, नंतर बॅटची एज घेतली. अगदी आपण पाहतोय अगदी निराश पृथ्वीराज बॅट आपल्या डगआउट मध्ये माघारी जातोय की त्यालाही माहित होती की बॅटची एज होती मात्र फक्त कन्फर्म केलं जात होतं की हा बॉल बाउन्स झालाय की नाही. अगदी योग्य वेळेस पंचांनी डिसिजन दिला आणि धक्का क्रमांक पहिला आपण पाहतोय मेन स्क्रीनवरती विकेट येते. निसर्ग संघाला पहिला धक्का बसतोय. चोडकर जर आपण पाहिलं तर धावला ते 10 फलकावरती 10. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं शुभम. अगदी या संपूर्ण स्पर्धेसाठी अर्थातच नवतरुण मित्रमंडळ आणि डिंगडॉंग क्रिकेट क्लब जाधववाडी यांच्याकडून ही स्पर्धा केली जाते. या स्पर्धेसाठी जर आपण जर पाहिलं ना तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय देवा सर अर्थातच सातारा शहरातून हे पंच येतात. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत पंच आपण पाहतोय. अगदी स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं महेश फौजी अर्थात बिचुकलेवाडीचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहतोय पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये. अगदी नावाजलेले पंच आपण पाहतोय. अगदी सलगचे 2 चेंडू आपण जर पाहिलेत ना तर डॉट येत आहेत. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहिलेत ना शुभम स्ट्राईक वरती आहे. अगदी अप्रतिम गोलंदाजी. तुषार सलगचे 2 चेंडू डॉट करतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी मिसफिल्डिंग होते आणि बॉल चाललाय वाऱ्याच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाव लागते 10 फलकावरती 14. अगदी आणि अगदी जर आपण पाहिलं ना पंचांनी वाईटचा इशारा केला होता. या बॉलच्या पाठीमागे एकूण धावा येतील 5. पुढील चेंडू असेल. यावेळेस अगदी समोरच्या बाजूला हिट करण्याचा प्रयत्न केला. अगदी आपण पाहतोय बॉल डॉट येतोय. अगदी नॉन स्ट्रायकरवर जर आपण पाहिलं ना अनिल अगदी नाराज आहेत की ज्या पद्धतीने चेंडू फेकले जात आहेत ना सलगचे 3 चेंडू डॉट. अगदी आपण पाहतोय निसर्ग संघ याही धावा चेस केले जाऊ शकतात मात्र अनिल सारखा खेळाडू स्ट्राईकवर येणं खूप गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय प्रॉपर ब्लॉक केलेला चेंडू. 1 धाव कंप्लीट केले. त्या रिजन मध्ये फिल्डर येते बॉल खाली. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न आपण पाहत नाहीयेत. या बॉलच्या पाठीमध्ये नक्कीच 1 धाव येते. अनिल येतोय स्ट्राईक वरती. अगदी यावेळेस पंचांच्या जमिनीला समांतर होत आहेत. अगदी पंचांनी वाईड असा घोषित केलेला एक्स्ट्रा धाव येते. या एका धावेचे स्कोर कार्ड जर आपण पाहिलेत ना धावा पुढे सरकतात. धाव लागतात 10 फलकावरती 17. पुढील चेंडू असेल. यावेळेस अगदी आपण पाहतोय 1 धाव करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. अनिल कडून स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल अनिल. अगदी आपण पाहतोय या बॉलच्या पाठीमागे 1 धाव येते. पंचांचा इशारा येतोय. षटकाची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव लागते 10 फलकावरती 18. गडी बाद होतोय 1. येणारे 18 चेंडू शेष असतील. धावा बनवायचे 66.
अगदी फटकेबाजी करण्याची नक्कीच गरज आहे. अगदी आपण जर पाहिलं ना, क्रिकेट असू दे किंवा आयुष्य असू द्यात, जोपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये लढत असतो, अगदी खडतर परिस्थितीमध्ये लढत असतो ना, प्रयत्न कधी थांबवायचे नसतात. अगदी ही मॅच सुद्धा आपण पाहिल्यानं निसर्ग संघ जिंकू शकतो. नक्कीच आपल्याला चांगली फटके खेळावे लागतील. ये खेल नहीं है कमजोरों का, यहाँ दम दिखाना पड़ता है. अगर जीतना है मैदान को तो बल्ला घुमाना पड़ता है. सावध व्हा, अजूनही खेळ संपलेला नाहीये, कारण हार म्हणल्याशिवाय कोणी हारत नसतो. मैदानाच्या आतमध्ये अनिल पाहतोय स्ट्राईक वरती. याही वेळेस अगदी आपण पाहतोय क्रॉस बॅटरने खेळलेला फटका, 1 बाउन्स 2 बाउन्स. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय अनिलनं आणि या बॉलच्या पाठीमागे धावा येत आहेत 4. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं शतक आपण पाहतोय हाताळण्यासाठी. आपण पाहतोय विजय बॉलिंग मार्कवरती आणि विजयच्या पहिल्या चेंडूवरती अनिलला हल्ला चढवला. एक दोन्ही आयकॉनिक खेळाडू आहेत. निसर्ग संघाकडून अनिल असेल स्ट्राईक वरती, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय विजयला. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय व्हेरिएशन केलं होतं, बॉलवरती फिंगर रोल्स केले होते, मात्र पंचांचे हात जमिनीला समांतर होत आहेत आणि पंचांनी वाईड असा घोषित केलेला एक्स्ट्रा रन येते. यावेळेस आपण पाहतोय इनसाइड आउटचा फटका. अप्रतिम क्षेत्र या रिजन मध्ये आपण पाहतोय. एकदा या बॉलच्या पाठीमागे नक्कीच कंप्लीट केली जाईल. अनिल असेल नॉन स्ट्राईक वरती, शुभम असेल स्ट्राईक वरती. अगदी या शतकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसरा चेंडू वाईट फेकला आणि या चेंडूवरती एक धाव येते. अर्थातच 2 चेंडू आतापर्यंत झालेत, अगदी 4 चेंडू शेष असतील. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय मिड विकेटला कोणताही फिल्डर नाहीये, 1 बाउन्स. अगदी फील्ड केला जातोय. लॉंग ऑन फिल्डर या बाजूला आलेत आणि क्षेत्ररक्षण केलं जातंय. या बॉलच्या पाठीमागे एक धाव येते. स्कोर कार्ड एका धावेने पुढे सरकते. धाव लागते 10 फलकावरती 25. पुढील चेंडू असेल. यावेळेस आपण पाहतोय वा भाई वा का फटका खेळलाय. अकूट टप्प्याचा बॉल होता, अनिलने डिस्टन्स केलाय ऑन साइडला. हा बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी रिप्लेच्या माध्यमातून आपण मेन स्क्रीनवरती पाहू शकता की ज्या पद्धतीने बॉल आला ना, त्याच वेगाने या बॉलला बाहेर पाठवलंय. अर्थातच विजयवरती हल्ला चढवलाय. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 6. पुढील चेंडू असेल. यावरती बॉलवरती हल्ला चढवला. त्या रिजन मध्ये फिल्डर आहे, अगदी फील्ड केला जातोय. एक धाव कंप्लीट केले जाते. दुसऱ्या धाव्यासाठी अनिल स्ट्राईक वरती पळतोय. अजयनं बॉल अडवलाय आणि आपण पाहतो याही बॉलच्या पाठीमागे येत आहे 2 धावा. 2 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते. धाव लागते 10 फलकावरती 33. 1 विकेट लॉस. पुन्हा एकदा आपण पाहतोय विजय निघाला स्ट्राईक वरती. पाहतोय अनिलला. अखेरचा चेंडू असतील या शतकातील. वेट करून चेंडू टाकलाय. काय चेंडू हाताळला. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. पंचांचा इशारा येईल. शतकाची समाप्ती होईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव लागतात 10 फलकावरती 33. गडी बाद होतोय 1. या दरम्यान पंचांनी इशारा केला ड्रिंक ब्रेक साठी. लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक पाहतोय. स्वतःचं पहिलं आणि संघाचं आपण पाहिलं ना तर 4थं शतक हाताळण्यासाठी अजय मोहिते बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू फेस
अगदी आपण पाहिलं तर मिस फिल्डिंग होते पाठीमागच्या रिजनमध्ये सुद्धा. अगदी या बॉलच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. अगदी अनिल स्ट्राईकवरती येण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस बॉलची फेकी होते, अनिल सुद्धा स्ट्राईकवरती येण्याचा प्रयत्न करतोय. अगदी समोरच्या बाजूला बॉलची फेकी केली जाते, अनिलचा प्रयत्न होता स्ट्राईक घेण्याचा आणि यावेळेस मात्र अनिल बाद होतो. अगदी निराश असेल की ज्या पद्धतीने रन्स बनवायचे होते ना, अगदी चौथं शतक प्रगतीपथावरती पहिला चेंडू होता, अजून 11 चेंडू शेष होते. अनिलनं घाई केली नक्कीच आणि अनिलचा खेळ या ठिकाणी समाप्त होते. अनिलनं 11 चेंडू फेस केलेत, धावा बनवलेत 22, धक्का क्रमांक असेल दुसरा. धाव फाऊल करते, धावा लागतायत 35 धावा लागतायत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. साहिल असेल स्ट्राईक वरती, अजय मोहिते आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. अगदी पहिल्याच चेंडूवरती विकेट आले, अगदी भले 2 धावा आले असतील त्या बॉलच्या पाठीमागं. यावेळेस आपण पाहतोय चांगला डप्पा हाताळला, मात्र पंचांच्या जमिनीला समांतर होत आहेत. वाईट चेंडू दिले पंचांनी. यावेळेस आपण पाहतो अगदी बॅटची स्ट्रॉंगेज घेतली जाते, पाठीमागच्या रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय, बॉल चाललाय अगदी सीमेरेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे येतील 4 धावा. स्कोर कार्ड आपण पाहतोय 40 धावा लागतात त्या फलकावरती. अजयचा पुढील चेंडू असेल, यावेळेस अगदी समोरच्या बाजूला हिट करण्याचा प्रयत्न केला, ताकदीनं मारण्याचा प्रयत्न केला, मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता. अगदी बॉल वाऱ्याच्या वेगानं पाठीमागच्या दिशेला गेला, अर्थातच डॉट बॉल येतोय. अगदी 4 चेंडू फेस करताना अजयने आतापर्यंत 7 धावा दिलेत. अगदी सेकंड लास्ट ओव्हर आपण पाहतोय प्रगतीपथावरती. यावेळी शफल झाला, अगदी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग आपण पाहतोय, वाऱ्याच्या वेगानं बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतो, लेग बाईज असेल. या बॉलच्या पाठीमागे येतील 4 धावा. चव्वेचाळीस धावा लागतात त्या फलकावरती. पुढील चेंडू आपण पाहतोय, यावेळेस फुलटॉस चेंडू, अगदी लो फुलटॉस. यावेळेस अगदी आपण पाहताय पाठीमागच्या रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय, जोपर्यंत फील्डिंग केली जाते. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. यावेळेस आपण पाहताय अगदी पंचाचा डिसिजन येईल, पेंडिंग मध्ये डिसिजन ठेवलाय. अगदी पंचाने लेग बाईचा इशारा दिलाय. अगदी आपण जर पाहिलेत ना तर अगदी लेग अंपायर आपण पाहतो, अगदी डिसिजन त्यांनी पेंडिंग ठेवलाय. नक्कीच आपल्यापर्यंत तो डिसिजन येईल. महेश फौजी त्या रिजन मध्ये आपण पाहतायत पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये असतील. या बॉलच्या पाठीमागे धावा सांगायचे आहेत पंच. अगदी आपण पाहिलं या बॉलच्या पाठीमागे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. पुढील चेंडू अगदी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर बॉल खाली येतात, झेल टिपला जातोय. अगदी सहज झेल आपण पाहतोय. शतकाची समाप्ती आपण या दरम्यान पाहताय. अजयचं शतक समाप्त झालंय, 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर धावा लागतायत 46, गडी बाद होत आहेत, 3 गडी बाद होत आहेत. अखेरचं षटक आपण पाहताय, बॉलिंग मार्क वरती असेल सचिन. स्वतःच अगदी आपण पाहिलं ना तर पहिलं शतक असेल, संघाचं अंतिम शतक असेल. सचिन पाहतो बॉलिंग मार्क वरती, अगदी शेवटचं शतक असेल. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, लो फुलटॉस चेंडू होता, याही वेळेस अगदी बीट होत आहेत.
अगदी शुभमचा विचार केला ना अगदी संधी होते त्यांना मोठे फटके खेळण्याची, मात्र वारंवार तो डॉट होतोय. अप्रतिम चेंडू होता है, लो फुलटा चेंडू होता, अगदी डॉट बॉल येतोय. नवद तरुण मित्रमंडळ महादेवनगर अगदी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा डिसिजन घेतला जातोय. यावेळेस आपण पाहतो अगदी झेल घेण्याचा प्रयत्न केला, अगदी विकेट किपर प्रथम फर्स्ट स्लिप मध्ये जाऊन अटेम्प्ट केला. अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय खेळ मोरवे संघाकडून. अगदी या बॉलच्या पाठीमागे एक धाव येते. यावेळेस आता फुलटा चेंडू बॉल आपण पाहतोय मुन्ना बॉलच्या खाली येतोय, झेल टिपला जाईल. अप्रतिम झेल आपण पाहतो अगदी सचिनच्या या शतकामध्ये पहिली विकेट असेल. सचिन नवद तरुण मित्र मंडळ महादेवनगरचे संघनायक अर्थातच ज्ञानेश्वर माऊली यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. नवद तरुण मित्र मंडळ महादेवनगरचे संघनायक ज्ञानेश्वर माऊली यांचं या ठिकाणी आगमन होतंय. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू हाताळला, पंचांचा इशारा, षटकाची समाप्ती होते. आणि या मॅचचं जर आपण पाहिलं ना तर अगदी मोरवे संघ नक्कीच विजेता ठरतोय. आणि निसर्ग संघाचं खूप खूप आभार असतील, विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. यानंतरचा आपण नक्कीच मॅच